हॅलो, गुड मॉर्निंग. इथे वाजलेले आहे सकाळचे 5:15 आणि मी नेहमीप्रमाणे इथे उठलेली आहे. तर उठल्याबरोबर पहिला मी दुधाचा टोप, काय भाजी बनवायची हे सगळे नॉर्मलला फ्रीजमधून काढून ठेवते आणि त्यानंतर पीठ भिजवायला घेते. तर मोस्टली मी सकाळचीच पीठ भिजवते, रात्रीचं पीठ भिजवून ठेवायचं नसतं आणि ठेवू पण नाही. तर मुलं लहान होती त्यावेळेला मी पहिले भिजवायची, परंतु आता मी एक 10-15 मिनटं मी लवकर उठते आणि पीठ भिजवते. तर तुम्ही पण सकाळी एक 10 मिनटं लवकर उठा आणि सकाळीच फ्रेश पीठ भिजवा. तर भाजी शिजेपर्यंत इथे पीठ भिजलेलं आहे. छान अशी चपात्या मस्त होतात बघा. आणि आता चपात्या वगैरे झाल्या, साईडला भाजी पण शिजलेली आहे. तर आता इथे घेतलेला आहे मी सॅलड ज्यूस करायला. तर हा माझा रोजचा आता रुटीनमध्ये आहे आणि मी ॲड केलेला आहे तो. काकडी, गाजर, बीट हे स्वच्छ धुतलं, त्याची साल काढली, नंतर किसून मग मी मिक्सर जारमध्ये ग्राइंड करत असते आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर मग ब्लॅक सॉल्ट, जिरेपूड किंवा जिरं आणि चाट मसाला, मुलं पित असेल तर चाट मसाला वगैरे टाकते, म्हणजे तेवढं चवीने ते पितात आणि त्यांच्या पोटात देखील सॅलडचा ज्यूस वगैरे जातो आणि भरपूर काही आपल्याला व्हिटॅमिन्स, हिमोग्लोबिन वगैरे मुलांना पण मिळतं. तर इथे सरांना मी ज्यूस दिलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते घेत असतात आणि त्यानंतर आम्ही दोघं सकाळीच घेतो आणि मुलं उठल्यानंतर एक अर्धा तासाने घेतात. तर आता इथे वाजलेले आहे 7 आणि सर आता गेलेले आहेत कॉलेजला. तर मी इथे माझा नेहमीप्रमाणे व्यायाम करायला घेतला. तर स्वतःसाठी असं मी वेळ काढते आणि जसं आहे, जशी सिच्युएशन आहे, जशी परिस्थिती आहे, तसं मी त्या पद्धतीने नियोजन कामांचं करून किंवा टाईम टेबल करून असं स्वतःसाठी मी वेळ काढते. तर आता इथे मी 12 सूर्यनमस्कार घालून घेते आणि त्यानंतर मग मी स्ट्रेचिंगचे प्रकार करणार आहे. तर असे हे ताडासन, वृक्षासन किंवा शशांकासन, भरपूर आसन आहेत. तर मी रोज वेगवेगळ्या प्रकारचे असे मी अर्धा-पाऊण तास व्यायाम करते आणि व्यायाम करता करता कसा अर्धा-पाऊण तास होऊन जातो ते देखील मला कळत नाही. व्यायाम करताना अगदी आपल्याला शांततेने करायचं आहे. प्रत्येक आसन केल्यानंतर एक थोड्या वेळ आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे. आणि मी इथे व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी फास्ट व्यायाम करते, तर नाही. तर मी शांततेनेच व्यायाम करते, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडा फास्ट केलेला आहे. आणि नेहमी आपण म्हणजे हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स असो, तर आपण असं काळानुसार स्वतःमध्ये बदल करून स्वतःला असं प्रेझेंटेबल आपण ठेवलं पाहिजे. आणि जगात काय चाललं आहे, काळ कुठे चाललेला आहे, त्यानुसार आपण स्वतःमध्ये असं बदल करणं गरजेचं आहे. तर आता बघा, हे साईड फॅट्स, ब्रेस, आपले स्ट्रेचिंगचे प्रकार वगैरे आपण हे केल्यानंतर आपले पोटावरचा घेर हळूहळू कमी होतो आणि व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वतःला मेंटेन ठेवणं म्हणजे व्यायाम पहिला आपण केला पाहिजे. व्यायाम केला तरच तुम्ही फिट राहू शकता. तर आता बघा, हे स्ट्रेचिंगचे प्रकार, थोडंसं तुम्हाला त्रास होईल स्टार्टिंगला, परंतु तुम्ही हे जर व्यायामाचे प्रकार केले तर खरंच तुम्हाला खूप सारा फरक पडेल. आणि कोणताही तुम्हाला आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचा प्रकार करायचा आहे. तर असं आहे. आता व्यायाम वगैरे होत आलेला आहे. त्यानंतर मी फ्रेश झाली, झाडलोट वगैरे कचरा काढला नेहमीप्रमाणे, अंघोळ केली आणि इथे माझी नित्यपूजा. तर स्वामींची पूजा केल्याशिवाय मला चैन देत नाही. आणि आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीची सवय झाली तर आपण ती केल्याबिगर राहत नाही. तर आता इथे धूप, दीप, अगरबत्ती, अगदी प्रसन्न वाटतं. आणि तर कोणाला भीती आहे की देव पाहत आहे आणि कोणाला विश्वास आहे की देव पाहत आहे, तुम्ही कशामध्ये मोडता हे तुम्ही ठरवा. तर आता इथे बघा, आपलं काम आपण नेहमी प्रामाणिक सच्चाईने जर केलं तर त्याचं फळ, सक्सेस एक ना एक दिवस नक्की मिळतं आणि देव आपलं नेहमी पाठीशी राहतो. तर असं आहे, आपल्या कामावर, आपल्या स्वतःवर आपण नेहमी फोकस केला पाहिजे. आणि आपण स्वतःवर जेव्हा प्रेम करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला काही फरक पडत नाही की कोण काय बोलतंय. तर आपण आपलं पहिलं स्वतःवर प्रेम करा. आता इथे सगळं बोलता बोलता बघा, सगळं आवरून घेतलं, हॉल वगैरे, आणि असं माझं रोजचं सकाळचं असतं. हे सगळं केल्याशिवाय मला चैन देत नाही. आपण म्हणतो ना, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. त्यामुळे नेहमी आपण स्वच्छ टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हो, पण रोजच आपण असं एवढं पण स्वच्छ करायचं नाही की रोजच सगळं धुतल्यासारखं, म्हणजे फरशा वगैरे किंवा पूर्ण किचन आपण रोज थोडी धुतो. आणि जरी कोणी धुत असेल तर रोज करू नये एवढं, कारण म्हणजे पूर्ण आपण म्हणतो ना की आता बघा, ह्या स्वच्छता असावी, परंतु जाळ्या वगैरे किंवा तुम्ही फरशा वगैरे एक रोज जरी हात मारला तरी स्वच्छ राहतं. परंतु आपण थोडी रोजचं किचन वगैरे सगळं धुत बसतो. आपल्याला एवढा टाईम पण आता आजकाल भेटत नाही, एवढं बिझी असतो. त्यामुळे आपण नेहमी असं घर वगैरे स्वच्छ
स्वच्छ टापटीप आठवड्यातून किंवा वीकली मंथली असं आपण टाईम टेबल ठरवून आपण अशी कामं आपण करू शकतो. तर आता इथे बघा, मी हे जर किचन क्लिनिंग वगैरे वरचं स्वच्छ करते, हे माझं मंथली किचन क्लिनिंग असतं. म्हणजे मंथली किंवा मी 1.5-2 महिन्यातून मी असं सगळं वरतून स्वच्छ क्लीन करत असते. म्हणजे सणासुदीला किंवा दिवाळी दसऱ्याला आपल्याला जास्तीची कामं पडत नाही. आणि हे जर रोजच्या रोज आपण साफ असं म्हणजे बाबा खाली रोज झाडलोट करणं किंवा कचरा वगैरे काढणं. आता प्रत्येक घरोघरी आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं बघा. काही घरी असं पण असतं की रोजची देवपूजा देखील होत नाही, जळमट वगैरे असतात, एखाद्या कोपऱ्याला देवघर टांगलेलं असतं, असंही असतं. आणि एखाद्या घरामध्ये असं असतं की रोज तिथे स्वच्छता म्हणजे झाडलोट, फरशी वगैरे क्लीन किंवा देवघर स्वच्छ, देवापुढे रांगोळी, दारापुढे रांगोळी असं पाहायला मिळतं. तर आता हे आपण ठरवायचं असतं, आपल्यावर डिपेंड असतं की आपण घर स्वतःला कसं प्रेझेंटेबल किंवा स्वतः आपण टापटीप कसं राहायचं, घर कसं टापटीप ठेवायचं हे स्वतःवर डिपेंड राहतं. प्रत्येकाचे विचारही ते वेगवेगळे असतात. त्यामुळे कसं आहे की आपण स्वतः ठरवायचं की आपण कसं राहायचं किंवा कसं ठेवायचं. आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून बघा पॉझिटिव्ह काही थिंग्स सांगते किंवा काही टिप्स सांगते किचन क्लिनिंगच्या वगैरे. तर ह्या ज्या मी फॉलो करते किंवा हे मी करते तुम्हाला ते अगदी मी तुम्हाला नॅचरल दाखवण्याचा प्रयत्न करते. इथे मी कुठलाही शो ऑफ करत नाही आहे. तर आता माझं किचन वरतून सगळं स्वच्छ धुवून झालं आहे. खूप चिकट होतं, आपण म्हणतो ना की म्हणजे रोज फोडणीचं वगैरे, तर हे ग्लास वगैरे ज्या विंडोच्या आहेत त्या चिकट होतात, डाग पडतात. त्यामुळे हे वरच्यावर मी असा फडका मारतच असते, परंतु असं मी मंथली वरतून सगळं साफ करत असते. आणि हे बघा असं माझा. आणि किचन ओटा नेहमी असं स्वच्छ किंवा प्रत्येक बघा गॅस वगैरे तुम्ही स्वच्छ धुवून टापटीप वगैरे घर असं ठेवलं तर ते नेहमी स्वच्छ राहतं. आणि वस्तू देखील आपल्या अशा नव्या खट दिसतात बघा. आता हा गॅस माझा जवळजवळ आता 12-13 वर्ष होतील तेव्हाचा गॅस आहे, परंतु अजूनही तो असा नव्यासारखा चमकतो का, आता मी तेवढं स्वच्छ ठेवते. आता बेसिंग वगैरे आपण काही घरामध्ये बघतो की इथे डस्टबिनसुद्धा किचनच्या इथले किती खराब असतं किंवा बेसिंग, पुन्हा नळाचं पण हे पाईप वगैरे, ही जाळी एवढं म्हणजे काही ठिकाणी एवढं खराब असतं की आपल्याला म्हणजे पाहवतसुद्धा नाही. परंतु आपण असं जर स्वच्छ ठेवलं तर बाहेरून अचानक एखादी आलेली व्यक्तीसुद्धा तिला छान वाटेल किंवा आपल्यालाही काही असं ऑफवर्ड वाटत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात करण्याजोग्या. तर आता बघा मी पूर्ण किचन सगळं स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर ह्या टाईल्स वगैरे सगळं साफ केल्या. आणि माझ्या ह्या किचन ट्रोल्या पण तेलाचे वगैरे हात लागतात, तर हे पण वरच्यावर मी सॅनिटाईजने पुसत असते. तर आता माझं किचन सगळं स्वच्छ क्लीन करून झालेलं आहे. आणि नेहमी बघा आपण जर असं ठेवलं ना घरामध्ये, तुम्ही हाऊसवाईफ असू द्या किंवा तुम्ही वर्किंग वुमन्स असू द्या, वर्किंग वुमन्स जरी असल्या तरी ते कामांचं टाईम टेबल करून वीकली वगैरे असं क्लिनिंग करू शकतात. परंतु हाऊसवाईफ असेल तर हे डेलीचं रोजचं असतं तिचं की घरामध्ये साफ वगैरे क्लीन सगळं ठेवायचं, सगळं बघायचं, मुलांची नवऱ्याचं डबा वगैरे सगळं क्लीन करायचं, देवाचा. तर ही देवाची भांडी वगैरे पण मी अशी दिवसाड बघा घासते. आणि मी घरीच अशी पावडर वगैरे बनवून त्याने खूप छान असे कॉपरचे वगैरे भांडी निघतात. तर मग मी असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, म्हणजे ह्या जर आपण सगळ्या स्वच्छ क्लीन करून ठेवल्या ना की आपल्याला कामं पण सोपी जातात करायला आणि जास्तीची कामंही पडत नाही आणि आपल्याला स्वतःला पण छान प्रसन्न असं वाटतं. तर आता इथे बघा किचन ओटा मी सगळं स्वच्छ धुवून घेतला, पूर्ण पाणी वगैरे वायफरने काढून घेते आहे. म्हणजे काय होतं की पटकन तो सुकला होता. आता टाईल्स वगैरे सगळं स्वच्छ धुतल्यात मी. आणि तर जर आपण असं बघा घड्याळाच्या काट्यावर टाईम टेबल आपण स्वतःचं कामांचं करून आपण जर स्वतःला असं बिझी करून घेतलं तर आपण बघा आपण स्वतः फ्रेश राहतो, आनंदी राहतो आणि घर पण आपलं छान राहतं, घरातील माणसंसुद्धा आनंदी राहतात. हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण स्वतः आचरणामध्ये आणल्या पाहिजे, आपण स्वतः त्याची सवय केली पाहिजे. तर आता किचन किंवा घर असो किंवा म्हणजे टापटीपणा, पुन्हा आपल्या बघा कपडे वगैरे अस्तव्यस्त असतात, काहींचे एवढे कपडे अस्तव्यस्त असतात, घरात पसारा पडलेला असतो. तर मग तिथे कधी तिथे अशी लक्ष्मी सुवास करत नाही किंवा लक्ष्मीला असं स्वच्छ आणि ज्या घरामध्ये शांती आहे त्याच घरामध्ये लक्ष्मी सुवास करत असते. तर आपण बघा नेहमी घरामध्ये असं किरकिर वगैरे करू नये.
आणि मुलांशी सुद्धा आपण कधी कधी लहान होऊन वागावं किंवा नवऱ्याशी, जिथल्या गोष्टी आपण तिथे जर केल्या ना तर ते घर खरंच आनंदी राहतं. घरातील माणसांनी पण एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. जर सगळ्यांनी असं सगळ्यांना समजून घेतलं, सगळ्यांच्या भावना न सांगता समजून घेतल्या ना की ते घर म्हणजे घराचं घरकुल होऊन जातं आणि घराचं मंदिर देखील होऊन जातं. तर असं आहे. त्यामुळे आपण नेहमी असं स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जरी समोरचा नाही बदलला तरी आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. का तर आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी. तर असो, आता माझं सगळं किचन साफ झालेलं आहे. तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बघा, म्हणजे मिक्सर किंवा हे उडणचे जे चमचे वगैरे आहेत, तर हे मी सगळं स्वच्छ धुतलं, सुकवलं आणि नंतर पुन्हा जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून घेतलं. हे मिठाच्या बरण्या आहेत, म्हणजे ब्लॅक सॉल्ट आणि एक साधं मीठ आहे. तर मी रोजचं सॅलड ज्यूसला ब्लॅक सॉल्टच वापरते. आणि बघा, आपण स्वतः म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी वाढत्या वयामध्ये तर आपण पहिलं स्वतःशी म्हणजे व्यायाम करणं गरजेचं आहे. पुन्हा हेल्दी खाणं, आहारात बदल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतः आपल्या कसं असतं की आपल्यासमोरच सगळ्या गोष्टी असतात, परंतु आपल्याला त्या समजत नाही किंवा आपल्याला त्या सुचत नसतात. मग ह्या जर गोष्टी आपण जर सवय केली ह्या गोष्टींची, तर त्या गोष्टी सगळ्या म्हणजे बदलून जातात. आता आपण जर बघा व्यायाम केला, सॅलड ज्यूस घेतला, वॉक केलं किंवा छान स्वतःला असं आनंदी, प्रसन्न, छान ठेवलं, प्रेझेंटेबल राहिलो, तर आपण बघा स्वतःवरच प्रेम करायला लागतो आणि आपण स्वतः म्हणजे आतूनच आनंदी असतो. आपलं जेव्हा मन आनंदी असेल ना तर त्याचं आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं की तुम्ही कसे आहात. ते तुम्ही कुठेतरी डिस्टर्ब असाल तर तुमच्या चेहऱ्यावर लगेच कळून येतं. त्यामुळे सगळं हा मनाचा खेळ आहे. त्यामुळे आपलं मनाला आपण स्वतःला आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. मला एवढं सांगायचं आहे की म्हणजे लोकांकडे किंवा जगाकडे लक्ष देऊ नका, कारण वेळ आली ना तर कोणी कोणासाठी येत नाही. आपल्याला सगळं स्वतःला करायचं असतं. त्यामुळे नेहमी आपण स्वतःकडे लक्ष द्या. आपण जर चांगलं करतोय ना तर आपल्याला घाबरायची काही गरज नाही. देव पाठीशी असतो. आपले कर्म, आपले नेहमी आपलं मन साफ पाहिजे. काही कसं असतात की मनामध्ये एक असतं, तोंडावर, चेहऱ्यावर एक दाखवतात. तर शेवटी कसं असतं की बघणारा वरचा आहे. त्यामुळे नेहमी आपलं कर्म, आपलं मन साफ ठेवत जा. कुठे ना कुठे आपल्याला तो नेहमी बघा आपल्या पाठीशी असतोच परमेश्वर आणि धावून येतोच. तर मला खूप अनुभव आहे आणि स्वामी नेहमी माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे जे काही घडतं आहे ना ते चांगल्यासाठीच होतं असं मी समजते आणि पुढं जाते आणि त्याच्यातून मार्ग काढत असते नेहमी. असंच मी म्हणजे नेहमी करते, कारण ज्याच्या त्याच्यावर ते सोडून द्यायचं. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. त्यामुळे कसं आहे की आपण आपल्या स्वभावानुसार आपण आता इथे सगळी कामं आवरता मला दुपार झालेली आहे. तर माझी जवळजवळ सकाळपासून ही तिसरी वेळ आहे भांडी घासायची. आणि एकदा कामांची सवय झाली ना तर काही वाटत नाही. हलतं चालतं शरीर असलं ना तर घरामध्ये तर आपण मेंटेनही राहतो. त्यामुळे मला असं म्हणजे दुपारचं झोपणं वगैरे, आता कोण आहे मला बघायला, म्हणजे सर कॉलेजला वगैरे जातात, मुलं स्कूलला जातात, परंतु मी सतत दिवसभर असं काही ना काही बिझी असते, काही ना काही करत असते. आता व्हिडिओ शूट करणं, एडिटिंगला पण वेळ जातो. मग दुपारच्या वेळामध्ये थोडासा मी अर्धा एक तास काढते, थोडंसं सकाळी अर्धा एडिटिंग करते, अर्धा दुपारी करते आणि असं असतं. तर आता इथे भांडी पण क्लीन करून झालेली आहे जवळपास आणि आता थोडी राहिलेली आहे. तर हे झाल्यानंतर मग मी पुन्हा मग असं सतत काही ना काही करतच असते. तर आता भाज्या वगैरे पण क्लीन करायच्या आहेत. तर रोजचं आठवड्याची तयारी असतेच काही ना काही, लसूण सोलण्यापासून तर पूर्ण भाज्या निवडेपर्यंत. तर जेवढं जमेल तेवढं मी करते आणि मुलांना पण असं मग काही ना काही बनवून वगैरे देत असते. असं वाटतं की त्यांचं खाण्याचं वय किंवा त्यांना पण असं काही ना काही आवडीनिवडीचं करून द्यावं आणि मला आवडतं बनवायला. त्यामुळे मग मी बनवून देत असते. आणि माझं वर्षा रेसिपीज हे सुद्धा रेसिपीचं चॅनल आहे, तर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्यावर पण माझे अगदी आपले नॅचरल अशा गावाकडच्या भाज्या किंवा काही वेगळा जर मी पदार्थ बनवला तर तो मी त्यावर अपलोड करत असते व्हिडिओ. तर तुम्ही पाहिला नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर पाहून घ्या, सबस्क्राईब करा. तर असं आहे. त्यामुळे दोन्ही याचं मला व्हिडिओ शूट करून एडिटिंगला वेळ जातो, पुन्हा स्वतःला पण मग मी वेळ देते, पुन्हा घरातली कामं, म्हणजे बघा सगळं बिझी असं शेड्यूल माझं करून ठेवलेलं आहे.
आणि बाहेरसुद्धा माझं असं लक्ष जात नाही, कोण आलं कोण गेलं किंवा कोण काय बोलतं आहे, कोणाचं काय, म्हणजे जेव्हा माझ्यापर्यंत येईल त्यावेळेलाच मला ती गोष्ट कळते, असं आहे. आणि चांगलं आहे हे, मला असं वाटतं. कारण कुठेतरी मग डिस्टर्ब होण्यापेक्षा आपण आपल्या कामामध्ये बिझी असलेलं कधीही चांगलं फॅमिलीमध्ये. आणि मी खूप हॅपी म्हणजे राहण्याचा प्रयत्न करते. तर असं मी माझं स्वतःला बदलून घेतलेलं आहे. आणि खरंच तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काय पाहायला, काय शिकायला मिळतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या संदर्भात आवडतात हेही देखील मला कमेंट करून सांगा. मी तसे बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आता इथे सगळं माझं किचन स्वच्छ झालेलं आहे आणि खूप मनाला एवढं प्रसन्न वाटतं आहे ना की काय सांगू तुम्हाला. तर आता इथे सगळं झालं आहे. म्हटलं आता थोड्या वेळ एक 5-10 मिनटं अर्धा तास बसावं निवांत. तर मग आता मी इथे ग्रीन टी बनवलेली आहे माझ्यासाठी आणि मी दुपारच्या वेळात मग असं ग्रीन टी घेते. ग्रीन टी ही अनुशापोटी कधीही घेऊ नका, रिकाम्या पोटी ग्रीन टी घ्यायची नाही. नेहमी जेवण केल्यानंतर तुम्ही 1-1.5 तासाने ग्रीन टी घ्यायची आहे आणि फार पण घ्यायची नाही. दिवसभरामध्ये तुम्ही 2दा फार तर फार घेऊ शकता. तर बघा फ्रेंड्स, आता मी तुम्हाला अपर लिप्स करून दाखवणार आहे आणि अगदी घरच्या घरी कसे करायचे, स्वतः करायचे. तर इथे माझे अपर लिप्स जरा थोडेसे वाढलेले आहेत. तर मी आता कसे करते तर हे मी तुम्हाला दाखवते. आणि आपण असं स्त्रियांनी, महिलांनी वाढत्या वयामध्ये असं स्वतःला प्रेझेंटेबल ठेवलं पाहिजे. तर आता मी इथे बघा एवढा असा आपल्याला धागा काढून घ्यायचा. आता हा थ्रेड म्हणाल तर हा तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये किंवा पार्लर वाल्यांकडे सुद्धा मिळून जाईल. तर हा काहीतरी 10-15 रुपयाला भेटतो एवढा थ्रेड आणि भरपूर दिवस जातो जर तुम्ही असं घरी आणून ठेवलं तर. तर हे बघा आता आपल्याला एवढा धागा काढून घ्यायचा आहे आणि त्याला गाठ मारून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर हे बघा एवढा धागा घेतलेला आहे मी, एवढा. आणि आता आपल्याला एक मिरर घ्यायचा. मिररवर आपल्याला असं बघायचं आणि पूर्ण जिथे तुमचे हे वाढलेले आहेत ना अपर लिप्स, तिथे असं जीभ आपल्याला आतून लावून असं हे करायचं. असं पकडल्यानंतर मग तिथे आपल्याला जेव्हा आपल्याला इकडचे केस काढायचे तेव्हा इकडनं हे करायचं, नंतर इकडचे केस काढताना असं करायचं. तर याला आपण असं पिळा घालून घे बघा. म्हणजे हे असं इथे जीभ लावायची आणि आपल्याला तो भाग फुगीर झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला केस काढून घ्यायचे. तर इकडनं आपल्याला आता इकडनं केस पकडायचे इथे ह्या धाग्यामध्ये आणि इकडनं आपल्याला प्रेस करत जायचं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण निघतात. असे छोटे छोटे केस असतात आणि मग ते खूप विचित्र वाटतं. तर काहींना इथे सुद्धा येतात, असं इथे सुद्धा काही लेडीजला असतात. तर मला नाही येत, परंतु मला अपर लिप जे छोटे छोटे येतात ते मी लगेच घरच्या घरी असे धाग्याने थ्रेडने करत असते. त्यामुळे असे घरच्या घरी करायचे. फक्त आपल्याला इकडनं धागा प्रेस करायचा आणि इथे हेअर पकडायचे आहेत ह्या धाग्यामध्ये. तर बघा इकडनं असा पिळा घालायचा, त्यानंतर इकडनं प्रेस करायचं, इथे केस पकडायचे, ह्या साईडला केस पकडायचे.
तर हे बघा पूर्ण निघालेले आहेत, दिसतंय का? तर असे हे अपर लिप्स आपण घरच्या घरी करू शकतो, फक्त एका थ्रेडने. बाहेर याचे 40 ते 50 रुपये आता घेत आहेत अपर लिप्स करायचे, काही ठिकाणी 30-40 असे आहेत. तर हे आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला, म्हणजे जेव्हा केस वाढतील तेव्हा आपण लगेच करू शकतो. त्यामुळे हे असं थ्रेड जर घरात आणून ठेवलं आणि असं जर केलं तर नक्कीच आपल्याला घरी करता येतील. तर आता बघा मी पूर्ण दाखवले तुम्हाला. तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि सगळी कामं आवरता मला इथे वाजलेले आहे 6. तर मुलं यायचा टाईम झालेला आहे. आता मी चहा वगैरे ठेवला एकीकडे, सर पण आता येतीलच, मग आम्ही चहा घेऊ आणि मुलं पण येतीलच. तर मग आता मुलांसाठी पण मी चहा वगैरे, मग काही संध्याकाळचं आल्यावर थोडंसं स्नॅक्स वगैरे, नाश्ता वगैरे करतात आणि त्यानंतर मग दूध वगैरे किंवा काहीतरी लाईटली खाऊन मग जेवण करतात. तर आता इथे मी पालकची भाजी करायचं ठरवलं. पालकची भाजी जर तुम्ही म्हणजे आता पातळ सगळ्यांनाच आवडते, काहींना तर भाजी पण आवडत नाही, परंतु पालकमध्ये हिमोग्लोबिन खूप असतं, त्यामुळे आपण ही पालेभाज्या केल्या पाहिजे. तर मग आता मुलांना पातळ भाजी आवडत नाही ना, तर मग मी इथे सुकी भाजी बनवते. तर ती कशी बनवते बघा. आता पालक मी स्वच्छ धुतला, तो निथळून घेतला पाणी काढून, मग चिरला. त्यानंतर आता इथे मुगाची डाळ थोड्या वेळ 1-2-5 मिनटं मी भिजायला ठेवलेली आहे वाटीमध्ये. आणि मग साईडला मी लगेच कांदा वगैरे कट करून घेते. आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट माझी असते, त्यामुळे मग मी ही अशा पद्धतीने पालकची भाजी बनवते आणि खूप टेस्टी होते, करून बघा. तर आता कढई तापायला ठेवली, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी वगैरे टाकून घ्यायची. जिरी मोहरी चांगले तेलात परतल्यावर आपल्याला कांदा बारीक चिरलेला तो परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर थोडंसं आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे टाकायची. खूप छान चवदार भाजी बनते पालकची आणि तुम्ही एकदाच नाही तर तुम्ही सारखी अशीच बनवाल बघा. तर आता इथे मी आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट अशी 3-4 दिवसांसाठी मी करून ठेवते. फार दिवस करून ठेवत नाही, तर अगदी मला सकाळी लवकर उठावं लागतं, घाईचं कामं असतात, त्यामुळे लसूण वगैरे सोलून अशी मी पेस्ट करूनच ठेवत असते, म्हणजे पटकन सुक्या भाज्यांना वगैरे टाकता येते. तर आता इथे हिरवागार पालकची भाजी बघा मी कट करून घेतली. जेव्हा आपल्याला सुकी करायची तेव्हा थोडी जाडसर कापायची आणि जेव्हा पातळ करायची असते तेव्हा अगदी बारीक चिरायची असते. तर आता इथे मी थोडी जाडसर अशी कट करून घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये अशी छान आपल्याला परतून घ्यायची आहे. नंतर मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करायची आहे. तर खूप चवदार भाजी बनते पालकची भाजी अशी. तर कधी केली नसेल तर करून बघा. आणि त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आणि छान अशी वाफेवर शिजवायची आहे. पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही, लगेच शिजली जाते, अगदी 5 मिनटामध्ये होते. आणि सर्वात शेवटी आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे. तर बघा भाजी खूप छान म्हणजे अशी चवदार बनते. आणि आता मी इथे थोड्या वेळ अशी शिजवून देणार आहे. तर आणि जाडसर असं दाण्याचा कूट टाकलं ना तर खूप चवदार बनते, अगदी मेथीच्या भाजीपेक्षा छान बनते. तर आता इथे बघा भाजी शिजायला टाकलेली आहे एकीकडे आणि चपाती वगैरे बनवणार आहे. तर मग सकाळची भाजी काही शिल्लक आता नाही आहे, त्यामुळे मग आता फक्त पालकची भाजी, चपाती आणि डाळ भात करणार आहे. तर एकीकडे लगेच कुकर वगैरे लावून घेतला. चहा झाला की मी लगेच डाळ भाताचा कुकर लावते. भाजी शिजली की मग नंतर चपाती बनवून लगेच आम्ही जेवायला घेतो. म्हणजे 8:30पर्यंत टाईम टेबल माझं असं असतं. आणि थोडाफार व्यायाम पण मी करत असते संध्याकाळचा, म्हणजे मी 2 टाईम व्यायाम करते. आणि सकाळचे मी स्ट्रेचिंगचे प्रकार करते, कारण फ्रेश असं असतं, फ्रेश वातावरण असतं. आणि संध्याकाळचं मग मी असे दंडाचे वगैरे थोडेफार मेडिटेशन वगैरे करते. तर भाजी छान झालेली आहे बघा आणि आता आम्ही जेवायला घेतलेला आहे. तर माझा व्लॉग मी इथेच एंड करते.